नमस्कार. कोरोनाविषयीच्या विशेष कार्यक्रमात सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. आपण बघतोय की गेले अनेक दिवस आपण कोरोनाविषयी चर्चा करतोय, त्याच्याबद्दल माहिती घेतोय आणि हे सगळं करत असताना कुठेतरी आपली जी रोगप्रतिकार शक्ती आहे ती कशी आहे आणि ती कशी वाढवायची ह्याविषयी विचार करणं देखील अतिशय आवश्यक आहे. कारण रोगप्रतिकार शक्ती ज्यांची कमी आहे त्यांना या रोगाची लागण जास्त होऊ शकते, त्यांना जास्त धोका आहे आणि म्हणूनच सगळ्यांनीच रोगप्रतिकार शक्ती वाढवणं हे अतिशय गरजेचं आहे. आज आपण बोलणार आहोत कोरोनाविषयी देखील बोलणार आहोत, पण विशेषतः या काळामध्ये आपली रोगप्रतिकार शक्ती कशी वाढवायची याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. चर्चेसाठी आज आपल्याकडे तज्ञ डॉक्टर आलेले आहेत, त्यांची ओळख करून घेऊया आपण. आज आपल्या बरोबर आहेत वैद्य भारत दत्तात्रय झिंजुर्डे. सर नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. सर सहाय्यक प्राध्यापक आहेत स्वस्थ वृत्त आणि योग या विषयामध्ये. सरांनी MD केलेलं आहे, PhD स्कॉलर्स आहेत, डिप्लोमा इन योग एज्युकेशन सरांनी केलेलं आहे आणि श्रीमती कमलादेवी गौरीदत्त मित्तल पुनर्वसू आयुर्वेद महाविद्यालयामध्ये सर सध्या सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्य करतायत. मला खात्री आहे आपण सगळेजण जे आहोत तो योग्य ती काळजी घेत आहोतच. आज आपण चर्चा करणार आहोत की आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून घरच्या घरी उपाययोजना काय करायची, काय काय घ्यायचं, काय टाळायचं, आपली झोप कशी असायला पाहिजे, काही प्राणायामाचे प्रकार, काही योगासनं, ह्या सगळ्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. आजचा जो विषय आहे तो नक्कीच खास आहे आणि अर्थातच आपले प्रश्न जे आहेत ते आम्हाला अपेक्षित आहेत. आपले प्रश्न विचारण्यासाठी जो फोन नंबर आहे तो टिपून घ्या. फोन नंबर असा आहे 2490 0232 022. हा आहे STD कोड मुंबई बाहेरील प्रेक्षकांसाठी आणि मोबाईल धारकांसाठी. आपल्या स्क्रीनवर खाली जो स्क्रोल आहे, पट्टी आहे, त्याच्यावर हा जो नंबर आहे हा तुम्हाला दिसतोय, तर त्याच्यावर जरूर फोन करा. आपले जे प्रश्न असतील, शंका असतील ते जरूर विचारा आणि आपले जे तज्ञ आहेत ते त्या प्रश्नांना उत्तरं देतील. तर सुरू करूया कार्यक्रमाला. सर पुन्हा एकदा नमस्कार, स्वागत करते आपल्या कार्यक्रमामध्ये. आणि सध्या आपण बघतोय की अनेक दिवसांपासून, महिन्यांपासून हे जे कोरोना हा एकच शब्द आपल्याला सगळीकडे ऐकायला मिळतोय प्रत्येक माध्यमामधून. तर सध्या तुम्हाला काय वाटते की कशी स्थिती आहे आणि आपल्याला किती आशा दिसते ह्यातून सगळ्या बाहेर पडण्याची? तर कोरोना जो आहे, कोविड-19 हा नवीन डिसीज डिसेंबरमध्ये आपल्याकडे आलेला आहे आणि सध्याची परिस्थिती जर पाहिली तर जगामध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. परंतु आपल्या देशामध्ये माननीय पंतप्रधान आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या महाराष्ट्र आणि संपूर्ण देशातल्या लोकांनी जे त्यांना सहकार्य केले आहे त्यामुळे आपण कोरोनाला बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये किंवा आपण त्याला नियंत्रणात ठेवण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. म्हणजे जगामध्ये ज्या काळात लाखोनी केसेस वाढत आहेत, आपल्याकडे ते हजारामध्ये फक्त केसेस आहेत आणि 1-2 डिजिटमध्ये काही ठिकाणी केसेस वाढत आहेत. म्हणजे आपण कोरोनावरती मात करण्यासाठी यशस्वी ठरत आहोत आणि आपण त्या दृष्टीने पाऊल टाकत आहोत. नक्कीच. म्हणजे आपल्याला सगळ्यांना मिळून खरं तर हा जो कोरोना आहे त्याला हरवायचा आहे आणि त्याचसाठी आपला हा जो आजचा कार्यक्रम आहे तो आहे की रोगप्रतिकार शक्ती कशी वाढवायची. सर जेव्हा आपण म्हणतो की कोरोनाचा धोका आहे तर तो काही गटांना, काही वयोगटांना हा जास्त आहे, तर त्याबद्दल? तर कोरोना जो आहे की हा एक विषाणूजन्य आजार आहे, व्हायरल इन्फेक्शन आहे आणि व्हायरल इन्फेक्शनमध्ये आपल्याला माहिती आहे की याला कोणत्याही प्रकारची ट्रीटमेंट नाही. प्रिव्हेन्शन इज द ओनली ट्रीटमेंट. आणि त्यामध्ये की एक व्हल्नरेबल गट म्हणतो किंवा आपण त्याला रिस्क, जोखमीची जी ग्रुप आहे त्यामध्ये एक एज फॅक्टर आहे, त्याला आपण कंट्रोल करू शकत नाहीत. तर जनरली 60 वर्षाच्या नंतर आणि त्याच्यानंतर अंडरलाईन डिसीजेस म्हणजे काही आजार असतील, फॉर एक्झाम्पल की डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज म्हणजे हृदयरोग आहेत, अस्थमा, दम्याचा आजार आहे, कॅन्सर सारखे आजार आहेत. काही असतात की त्यांना म्हणजे बऱ्याच काळापासून त्यांच्यामध्ये ट्रीटमेंट चालू असते, त्यांच्यामध्ये स्टिरॉइडचे औषधं चालू असतात. अशा लोकांमध्ये आणि एक नवजात शिशु आणि एक 70 ते 80 वर्षाच्या वयोगटाच्या वरचे जे पब्लिक आहे त्यांच्यामध्ये आपल्याला हा कोरोना व्हायरसमुळे कॉम्प्लिकेशन होण्याचे जे आहे तो धोका जास्त आहे. बरोबर. कोरोना व्हायरस किंवा कोविड-19 कोणालाही होऊ शकतो, परंतु त्याच्यामध्ये आपण लक्षात घ्यायचं आहे की 80% लोक आपोआप बरे होतात, म्हणजे त्यांच्या ठिकाणी आपल्याला काही करायची गरज लागत नाही. एक 15% लोकांमध्ये सिव्हिअर डिसीज म्हणजे त्याला आपण थोडासा आजार वाढतो,
तर हे जे आहेत ही पूर्ण पॉप्युलेशन जे आहे की ज्यांच्यामध्ये काहीतरी डिसीज आहे, वय वाढलेलं आहे, तर त्यांच्यामध्ये याचा धोका हा जास्त आहे. नक्कीच. तर काही वयोगट आहे की त्यांनी जास्त काळजी घ्यायला पाहिजे, त्यांना गंभीर स्वरूपाचा आजार होऊ शकतो. पण एक चांगली बातमी ही देखील आहे की बरेचसे जे रुग्ण आहेत ते बरे होत आहेत. आपल्याला एक फोन येतोय वाशिमहून. निलेश मॅडम, मी निलेश मोरे बोलतो, कारंजलाड नमस्कार. जिल्हा वाशिमवरून. बोला. मॅडम, आता सध्या जी कोरोनाची साथ चालू आहे मॅडम, हा. त्याच्यासाठी जे आपण इम्युनिटी वाढवण्यासाठी साहेब आता सांगणार आहेत, हम्म. तर तात्काळ मॅडम आता रोगामुळे सगळ्यांच्या मनात भीती निर्माण झालेली आहे. बरोबर आहे. तात्काळ आपल्याला इम्युनिटी वाढवण्यासाठी साहेबांना माझी अशी विनंती आहे की काहीतरी उपाय सुचवावेत आयुर्वेदाच्या माध्यमातून. नक्कीच. धन्यवाद आपल्या फोनबद्दल. सर, त्यांनी जसं विचारलेलं आहे की एक इम्युनिटी वाढवणं जे आपण म्हणतो की ते बऱ्याच गोष्टी असतात की ज्याच्यामध्ये आपण जे रेग्युलरली आपण केलं पाहिजे. पण त्यांचा असा प्रश्न आहे की आता लगेचच तात्काळ आपण काही करू शकतो का, की जे आपण घरच्या घरी देखील करू शकतो आणि त्यांनी इम्युनिटी लगेचच वाढेल असं? खूप चांगला प्रश्न आहे. आणि इम्युनिटी किंवा प्रतिकारशक्ती त्यांनी जसं सांगितलं की प्रतिकारशक्ती जसं आहे की प्रतिकारशक्ती म्हणजे असं एक गोळी नाहीये की आपण आता एक गोळी घेतली की आपली प्रतिकारशक्ती वाढेल. तर त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपल्याला रोजच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये काही गोष्टी कराव्या लागतात. आपण जरी अगोदर सुरुवात केली नाही तरी आजपासून सुरुवात करा. आपण आताही लेट झालेलो नाही आहेत. तर त्यासाठी आपण काय काय करू शकतो? तर प्रतिकारशक्ती जी आहे, तर प्रतिकारशक्ती आपल्या रोजच्या आहारावरती सर्वात, आहार हे पहिलं आपलं औषध आहे. तर आयुर्वेदामध्ये म्हणलेलं आहे पथ्य जर पालन केलं तर कोणत्याही औषधाची गरज पडणार नाही. आणि पथ्यांचं जर पालन केलं नाही तर कोणतंही औषध तुम्हाला उपयोगी पडणार नाही. त्यामुळं आहार प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे पहिलं आपलं हे असणार आहे. दुसरं म्हणजे आयुर्वेदानुसार जे सांगितलेलं आहे की शरीराला 3 स्तंभ सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य, हे तिन्ही स्तंभ तेवढेच महत्वाचे आहेत प्रतिकारशक्ती आपली वाढवण्यासाठी आणि कोरोनापासून आपला बचाव करण्यासाठी. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही हे 3 स्तंभ सांगितले, त्याच्यावर आपण डिटेलमध्ये आपण चर्चा करणार आहोतच. पण थोडक्यात जरा पुन्हा एकदा आमच्या सगळ्या दर्शकांना लक्षणं काय आहेत ती आपण सुरुवातीला घेऊया. म्हणजे जर कुणाला लक्षणं असतील तर त्यांनी काय करावं हे देखील सांगा. हा, तर कोविड-19 जे आहे, तो कोविड-19 हा जनरली जे इन्फ्लुएन्झा किंवा फ्लूचे आजार असतात त्यासारखाच या ठिकाणी सुद्धा लक्षण असतात. तर एक जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकानुसार सांगितलेले आहे की एक 87% लोकांमध्ये ताप हा एक लक्षण असते. त्यानंतर एक 67% लोकांमध्ये तुम्हाला ड्राय कफ असतो, म्हणजे कोरडा खोकला असतो. त्यानंतर सर्दी असते, एक 50 ते 60% लोकांमध्ये सर्दी असते. त्यानंतर तुम्हाला एक 10 ते 15% लोकांमध्ये श्वसनाचा त्रास, म्हणजे डीप आपण त्याला काय म्हणतो की दीर्घ श्वसन करावं लागतं किंवा त्यामध्ये श्वास घेण्यासाठी त्रास जाणवू शकतो. त्यानंतर काही आत्ताच्या ज्या काही नवीन केसेस आलेल्या आहेत त्यामध्ये आपल्या गॅस्ट्रो इंटेस्टायनल म्हणजे जीआय ट्रॅक्टच्या रिलेटेड सुद्धा काही लक्षण आले आहेत. त्यामध्ये डायरिया आहे, म्हणजे जुलाब होणं, उलटी होणं, पोटामध्ये दुखणं, ही सुद्धा लक्षणं काही आता जे केसेस आलेले आहेत त्यामध्ये ते आपल्याला आढळून येत आहेत. म्हणजे एक फ्लू आणि त्याच्या असोसिएट सिम्पटम या ठिकाणी आपल्याला पाहताना दिसत आहेत लोकांमध्ये. बरोबर आहे. म्हणजे खरं तर हा जो आजार आहे कोविड-19 हा खरं म्हणायला गेलं तर अतिशय नवीन असंच म्हणू शकू, संपूर्ण जगासाठी नवीन आहे. आणि त्यामध्ये तुम्ही जसं सांगितलं की काही पोटाची लक्षणं देखील आता नव्याने आपल्याला येताना दिसत आहेत. आता आपण जेव्हा म्हणतो की आपण काळजी घ्यायची, तेव्हा अनेक प्रसारमाध्यमांमधून आपण काळजी घेतोच आहोत, व्यवस्थित हात धुतोय किंवा मास्क वापरणं, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण करतो आहोतच सर. पण आपण जे घरी बसलेले लोक आहेत तर त्यांनी काय काळजी घ्यावी किंवा जे आपलं आरोग्य आहे ते राखावं कसं? हा, तर आपल्याला ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की घरी बसून काय करावं आणि घरी बसून आपण काय काय करू शकतो आणि आपण आपली प्रतिकारशक्ती कशी वाढवू शकतो. तर घरी बसून आपण या ठिकाणी आपल्याला, आणि स्पेशली मी मुंबईच्या लोकांसाठी हा एक चांगला अपॉर्च्युनिटी आहे की त्यांना की खूप दिवसातून त्यांना घरी बसायला भेटते आणि त्यांना आपल्या शरीराकडे लक्ष देण्यासाठी त्यांना आपल्याला वेळ दिलेला आहे. तर तो निसर्गानेच आपल्याला वेळ दिलेला आहे. तर त्या ठिकाणी आपण सम्यक आहार, म्हणजे आपला जो आहार आहे तो आहार सम्यक पाहिजे. सम्यक किंवा त्याला आपण बॅलन्स डाएट किंवा संतुलित आहार म्हणतो. तर संतुलित आहारामध्ये या ठिकाणी आपल्याला आहार किती प्रमाणामध्ये घ्यावा, कसा घ्यावा आणि कधी घ्यावा हे सर्वात महत्वाचं आहे.
बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जे 3 मुद्दे सांगितलेत की काय घ्यावा हा आपल्याकडे नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे, पण तो कसा घ्यावा आणि किती घ्यावा हे देखील अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते आपण आज जाणून घेणार आहोत सरांकडून. सर, सगळ्यात आधी काय आहार घ्यावा? आहार जो आहे की आपल्या आयुर्वेदानुसार जर पाहिलं आपण तर ऋतूनुसार आहारामध्ये आपल्याला थोडेसे चेंजेस करावे लागतात. आता आपला जो आहे की आपला मराठी कॅलेंडरनुसार आपला आता वसंत ऋतू चालू आहे. आता वसंत ऋतू संपत आला आणि आता ग्रीष्म ऋतू चालू होतोय. तर वसंत ऋतूमध्ये आपल्याला जे आहे. बरोबर सर, एक थोडंसं तुम्हाला थांबवतो. एक फोन आलेला आहे. शलाका गाडगीळ बोलतात आपल्याशी कल्याणहून. नमस्कार, बोला, आपला प्रश्न विचारा. नमस्कार शलाकाजी, बोला. मला बोलू का? बोला बोला. नमस्कार, मी शलाका गाडगे कल्याण विचारते प्रश्न की मला असं म्हणजे विचारायचं आहे की आपण रोगप्रतिकार शक्ती वाढवा असं जे म्हटलेलं आहे तर मला असं विचारायचं आहे की रोगप्रतिकार शक्ती वाढवा असं आपण जे म्हणतो तर त्यावेळेला आपण म्हणजे आम्ही शाळेत असताना असं ऐकलं होतं की ज्यावेळी आपल्याला खोकला होतो किंवा हे होतं त्यावेळी आपली पांढऱ्या पेशी वाढलेल्या असतात, त्याच्यामुळे आपल्याला खोकल्याचं प्रमाण वाढलेलं असतं किंवा हे झालं असतं. पण आता कोरोना आजाराला जर का या पांढऱ्या पेशी किती वाढल्या असतील की त्याच्यामुळे आपल्याला आपण त्याला तोंड देणं कठीण पडत आहे, तर त्या रोगप्रतिकार शक्ती आपली कमी झालेली असल्यामुळे पांढऱ्या पेशी वाढतात. तर त्या पांढऱ्या पेशी कमी न होण्यासाठी आपण काय उपाय करावेत? धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. जसं त्यांनी सांगितलं की पांढऱ्या पेशींचं प्रमाण जे आहे ते आपलं ह्या कोरोनामध्ये कसं वाढतं आणि किती काय त्याच्यामध्ये ऑल्टरेशन्स होतात हे त्यांनी विचारलेलं आहे. चांगला प्रश्न आहे एकदम. तर पांढऱ्या पेशी किंवा आपण त्याला WBC जो म्हणतो, तर WBC हा जे आहेत तर त्याला आपण सैनिकी पेशी म्हणतो. आणि ह्या सैनिकी पेशी करोनाच नाही तर कोणत्याही प्रकारचं जर इन्फेक्शन झालं तर त्या इन्फेक्शनमध्ये बॉडीची प्रतिकारशक्ती किंवा बॉडीचं एक टेंडन्सी असते की आपली डिफेन्स म्हणजे आपले डिफेन्स मेकॅनिझम वाढावा म्हणून त्या ठिकाणी ह्या WBC जे आहेत ते वाढलेले असतात आणि ते करोनामध्ये वाढलेले असतात. तर त्याच्यामध्ये एक लिम्फोसाइट जो आहे तो लिम्फोसाइट जो आहे की तो त्या ठिकाणी कमी झालेला असतो करोनामध्ये. व्हायरल इन्फेक्शन असल्यामुळे त्या ठिकाणी कमी झालेला असतो. तर या ठिकाणी WBC वाढतात ही एक फिजिओलॉजिकल मेकॅनिझम आहे, म्हणजे ती बॉडीची टेंडन्सी आहे, त्यामुळं तो वाढणार आहे. तर आपल्याला मेनली काय की करोनापासून बचाव कसा करायचा, आपली स्वतःची इम्युनिटी जी आहे की इम्युनिटी या काळामध्ये सुद्धा आपली टिकून राहिली पाहिजे. तर त्या ठिकाणी आपण घरगुती जे सांगितलं आहे तुम्ही विचारलेल्या प्रश्नानुसार, तर या ठिकाणी आपण प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपला पुन्हा आपण मुद्द्यानुसार आपण जाऊयात की प्रतिकार शक्तीमध्ये तुम्ही मगाशी जे 3 मुद्दे सांगितले होते, आहार सांगितलं होतं, निद्रा सांगितलेलं आणि ब्रह्मचर्य आयुर्वेदानुसार. पण त्याआधी मला असं विचारायचं की जेव्हा आपण कोरोना विषयी बोलतो, कोरोनाची लक्षणं तुम्ही सांगितली, तर तो आत्ता सध्या आपलं हे ध्येय आहे की तो पसरू द्यायचा नाहीये आपल्याकडे आपल्याला जास्त. तर तो कसा पसरतो हे जर तुम्ही सांगितलं तर आपण योग्य प्रकारे काळजी घेऊ शकतो त्याची. नक्कीच. तर करोना पसरण्याचे जे आहेत, करोना पसरण्याला याला 2 मेन मोड ऑफ ट्रान्समिशन सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये एक आहे की हवेमधून, त्याला आपण म्हणतो की डायरेक्ट इन्फेक्शन, म्हणजे 1 मीटरच्या अगोदर किंवा 3 फुटाच्या अंतराच्या अगोदर जर आपण एखादा करोना बाधित रुग्ण त्याच्या शिंकणे किंवा खोकल्यामधून जे ड्रॉपलेट्स किंवा थुंकीचे जे छोटे छोटे पार्टिकल्स येतात त्याच्यामधनं तो करोना जर डायरेक्ट तो विषाणू जो आहे डायरेक्ट समोरच्या व्यक्तीच्या नाक किंवा तोंडामध्ये जाऊ शकतो. त्यानंतर हे जे आहे याचे चान्सेस आपल्याकडे 10 ते 20% आहेत. पण 80 ते 90% करोना पसरण्याचे जे चान्सेस आहेत त्याला इनडायरेक्ट इन्फेक्शन म्हणतो, की त्याच्यामध्ये की आपण जे फोमाइट्स म्हणतो, जे टेबल्स असतात, रुमाल्स असतात किंवा आपण जिथं जिथं हात लावतो त्या ठिकाणी तो करोना विषाणू असेल आणि तोच हात आपण काय करतो की डोळे, नाक आणि तोंड याला लावतो. साधारणपणे एक मनुष्य दिवसामध्ये कमीत कमी 2000 वेळेस आपण आपल्या चेहऱ्यावरती हात लावत असतो. 2000 वेळेस लावत असतो. त्यामुळं काय होतं की आपण जे आहे की जास्तीत जास्त इन्फेक्शन आपलं जो आहे की ते आपलं नाक किंवा डोळे किंवा तोंडावात आपण ते करोना त्या ठिकाणी प्रवेश करतो. आणि हा कसा आहे की त्याला करोना म्हणजे त्याला काटे असलेला इन्फेक्शन आहे आणि तो लगेच चिकटतो आणि तो आपल्या त्वचेवरती चिपकत नाही, परंतु त्याला जिथं ओलावा आहे म्हणजे आपण नाकाचा आतील भाग जो म्युकोज मेम्ब्रेन आहे, तोंडाचा म्युकोजल मेम्ब्रेन आहे किंवा डोळ्याच्या आतील जो म्युकोजा आहे त्या ठिकाणी तो जर आपण हात लागला तर तो चिपकतो आणि त्याचं लगेच मल्टिप्लिकेशन त्याची वाढ चालू होते आणि त्यानंतर मग आपल्याला करोनाची लक्षणं जी आहेत ती करोनाची लक्षणं दिसायला त्या ठिकाणी चालू होतात. बरोबर आहे. आपल्याला एक फोन येतोय सर, तो घेऊया. नागपूरहून फोन आहे. विजयजी आपल्याशी बोलतायत. नमस्कार, बोला, प्रश्न विचारा आपला.
टीव्हीचा आवाज कमी करा आणि सलग प्रश्न विचारा. हो मॅडम, मी विचारायचं होतं की मटन चिकन खाल्ल्यामुळे काही होते का म्हणून. बर, धन्यवाद. आपल्याकडे असा जेव्हा कोरोना आलाय तर तेव्हापासून हा एक गैरसमज म्हणा किंवा काहीतरी एक पसरलेला आहे की नॉनव्हेज खाल्ल्यामुळे, मटन चिकन खाल्ल्यामुळे कोरोना पसरतो. तर त्यामध्ये किती तथ्य आहे ते सांगा. नाही, त्यामध्ये तथ्य नाहीये, कारण की पण त्याच्यामध्ये एक आहे की कोरोनाचा जो सुरुवातीचा रुग्ण आहे तर तो रुग्ण जो सापडला वुहान शहरामध्ये तो फिश मार्केटमध्ये सापडला. पण तो कसा झाला की कोरोना जो वटवाघूळ किंवा बाकीच्या प्राण्यांमधून आला त्याचं ह्युमन मध्ये आल्यानंतर म्युटेशन झालं, म्हणजे त्याचं जनुकीय चेंजेस झाले आणि ते जनुकीय चेंजेस झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला तो कोरोना हे झाला. परंतु आताच्या रिसर्चनुसार आणि आता जी माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे त्यानुसार सध्या आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या नॉनव्हेज किंवा प्राण्यांमधनं कोरोना माणसांमध्ये येतो असे कोणतेही सायंटिफिक रिसर्च आपल्याकडे अवेलेबल नाहीत किंवा तसे पुरावे नाहीत. जो पहिला रुग्ण झाला तो जनुकीय चेंजेस त्या व्हायरसमध्ये होऊन तो माणसामध्ये आला आणि आता जे कोरोना स्पेशली पसरतोय तो फक्त ह्युमन टू ह्युमन आहे, माणसाकडून माणसालाच फक्त तो पसरतोय, कोणत्याही नॉनव्हेज मधून तो जात नाही सध्या. बरोबर आहे. मग आता नॉनव्हेज खाल्लं तर चालेल का आणि ते कशा पद्धतीने खावं, म्हणजे व्यवस्थित शिजवून खावं किंवा काय, तर त्याबद्दल सांगा. तर नॉनव्हेज खाण्यासाठी हरकत नाहीये. तर नॉनव्हेज घेतलं त्या ठिकाणी फक्त नॉनव्हेज घेतल्यानंतर ते व्यवस्थित त्याची स्वच्छता धुवून घेतलेलं पाहिजे आणि त्यानंतर चांगलं शिजवलेलं अन्न पाहिजे, म्हणजे शिजवलेलं पाहिजे. दुसरं म्हणजे महत्वाचं म्हणजे की जो प्राणी आपण किंवा ज्या प्राण्याचा आपण नॉनव्हेज खातो तो प्राणी निरोगी पाहिजे. तर त्या मीट जे स्लॉटर हाऊस असतात त्याचं कत्तलखाने असतात त्याचंही परीक्षण हे जे आहे ते पिरियडिकल परीक्षण होणं महत्वाचं असतं आणि प्रत्येक प्राणी जो आपण मांसाहारासाठी यूज केला जातो त्याचंही परीक्षण होणं महत्वाचं असतं आणि त्याचं परीक्षण झालं नाही तर कोरोनाच काय तर दुसरे असते काही प्राण्यांमधले आजार असतात की ते आपल्यामध्ये पसरण्याची शक्यता असते. त्यामुळं ह्या दोन गोष्टी पाळाव्यात. मांस चांगलं शिजून घ्यावं आणि ज्या प्राण्याचा आपण मांस घेतोय त्याच्याबद्दल थोडीशी खात्री किंवा त्या व्यक्तीबद्दल खात्री असावी. बरोबर आहे. म्हणजे कोरोनाचा जो प्रादुर्भाव आहे तो आपण पूर्णपणे टाळू शकतो. तो टाळण्यासाठी आपण ज्या लोकांना काही कारणास्तव बाहेर जावं लागतं त्यांनी काय काळजी घ्यावी आणि जे घरात आहेत त्यांनी काय काळजी घ्यावी. तर जे बाहेर आपण म्हणतो की ज्यांना आपण इसेन्शियल ग्रुप म्हणतो की ज्यांना कामासाठी जाणं गरजेचं आहे तर त्या ठिकाणी आपण बाहेर जाताना आता गव्हर्नमेंटच्या नवीन नियमानुसार की मास्क घालणं कंपल्सरी आहे. त्यामुळे मास्क सर्वांनी वापरावं. हाताची वारंवार स्वच्छता आणि हात आपण शक्यतो आपण हात आपला नाक डोळे तोंड याला लावण्यासाठी टाळावा आणि जेव्हा आपण बाहेरून कोणत्याही ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातो तर त्या ठिकाणी आपण हाताची स्वच्छता करणं त्या ठिकाणी अत्यंत महत्वाचं आहे. साबण किंवा त्या ठिकाणी नळाच्या त्या ठिकाणी 8 ज्या स्टेप WHO ने सांगितलेल्या आहेत त्या स्टेप्समध्ये 1 ते 30 ते 40 सेकंद आपण त्या ठिकाणी हाताची स्वच्छता करावी. पाणी अवेलेबल नसेल किंवा उपलब्ध नसेल तर त्या ठिकाणी आपण सॅनिटायझर जे आहे की त्याच्यामध्ये 70% पर्यंत आपण अल्कोहोल बेस जे म्हणतो ते असेल तर त्याने आपण त्याची स्वच्छता करावी आणि अशा प्रकारे आपण त्याची बाहेर गेल्यानंतर जे घरी आहेत त्यांना घरी मास्क वापरायची गरज नाही, परंतु घरामध्ये असताना सुद्धा आपण टॉयलेट बाथरूमचा वापर केल्यानंतर जेवणाच्या अगोदर आपण घरात बाहेर न आल्यानंतर काही किराणा घेण्यासाठी ग्रोसरीज घेण्यासाठी गेल्यानंतर प्रत्येक वेळेस आल्यानंतर घरात आल्यानंतर आपण त्या हात पाण्याने स्वच्छ धुतलेले पाहिजेत आणि जे नॉब्स आहेत किंवा आपण दरवाजाला जिथं वारंवार हात लावतो त्या ठिकाणची स्वच्छता सॅनिटायझरने आपण करायला पाहिजे की त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा व्हायरस त्या ठिकाणी राहू नये. नक्कीच. म्हणजे घरी देखील आपण जरी असतो तरी घरी देखील काळजी घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्याला एक फोन येतोय अहमदनगरहून. किशोरजी आपल्याशी बोलतायत. नमस्कार, बोला, आपला प्रश्न विचारा. नमस्कार, आपला प्रश्न सलग विचारा. हॅलो हॅलो, बोला, आपला प्रश्न विचारा. हा, माझा प्रश्न असा आहे, आपण पेशंटला किंवा सामान्य जनतेला व्हिटॅमिन ए किंवा व्हिटॅमिन सी द्यायला सांगत आहोत. तर आयुर्वेद दृष्टीने जर काही व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी चे काही सोर्स असतील तर आपल्याला त्याच्यासाठी भारत सरांनी मार्गदर्शन करावं असं मला वाटतं. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. व्हिटॅमिन ए आणि सी हे आपल्याला जे घ्यायला सांगितलं जातंय शासनाकडून तर त्याचे घरच्या घरी आपण काही सोर्सेस आहेत की काय पदार्थ आपण घेऊ शकतो. खूप चांगला प्रश्न आहे की व्हिटॅमिन ए सी ई यांना जे म्हणतो आपण अँटीऑक्सिडंट व्हिटॅमिन्स म्हणतो
की जे बॉडीमध्ये ऑक्सिडेशन होऊ देत नाही आणि प्रतिकारशक्ती वाढवतात. तर व्हिटॅमिन सी जे आहे की त्याचे सर्व आपण सायट्रस फ्रूट जे म्हणतो की लिंबू आहे, लिंबूवर्गीय फळामध्ये काय की संत्र आहे, मोसंबी आहे, आवळा आहे, पेरू आहे, हे त्याचे सर्वात चांगले सोर्स आहेत. तर या सायट्रस फ्रूटमध्ये आपण या काळामध्ये तसं आता उन्हाळा चालू झालेला आहे, ग्रीष्म ऋतू चालू होतोय, तर एक लिंबू सरबत जे आहे, तर एक लिंबाचं सरबत जर आपण रोज घेतलं तर तुम्हाला व्हिटॅमिन सीची जी मात्रा पाहिजे ती मात्रा तुम्हाला अवेलेबल होऊ शकते. आणि सायट्रस फ्रूट आणि ऑरेंज किंवा आपण त्याला मोसंबी संत्र म्हणतो ते जरी आपण घेतलं तर त्या ठिकाणी व्हिटॅमिन सी अवेलेबल होईल. त्यानंतर व्हिटॅमिन ए जे आहे, व्हिटॅमिन ए सुद्धा अत्यंत महत्वाचा घटक आहे की तो सर्वात महत्वाचा म्हणजे की आपण लहान मुलांना देतो व्हिटॅमिन ए, कारण की प्रिव्हेन्शन ऑफ द रेस्पिरेटरी ट्रॅक्ट, श्वसन संस्थेचे जे आजार आहे ते श्वसन संस्थेच्या आजाराचं प्रतिबंध होण्यासाठी आपण व्हिटॅमिन ए लहान मुलांना 9 डोस देतो. तर मोठ्या माणसांना जर घरी घ्यायचं म्हटलं तर त्या ठिकाणी आपण गाजर आहे, टोमॅटो आहे आणि गडद रंगाचे जे फळं आणि भाज्या आहेत, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स आहेत, तर याच्यामध्ये आपल्याला कॅरोटीन किंवा त्याच्यामध्ये आपल्याला व्हिटॅमिन ए भेटतं. त्यानंतर नॉन व्हेजिटेरियन जे आहेत त्याच्यामध्ये मांस आहे, फिश आहेत, मासे आहेत. त्याचप्रमाणे आपण जे आहे की तूप जे आहे, गाईचं तूप जे आहे, तर त्या गाईच्या तुपामधून सुद्धा आपल्याला व्हिटॅमिन ए चांगल्या प्रकारे मिळते, कारण की गाईचं तूप जे आहे की त्याला त्या व्हिटॅमिन ए मुळे किंवा बीटा कॅरोटीनमुळेच त्याचा पिवळा कलर आलेला असतो. जे म्हशीच्या तुपामध्ये आपल्याला तेवढं व्हिटॅमिन ए भेटत नाही. जे गाईचे पिवळ्या कलरचं जे तूप असतं तर त्याच्यामधून आपल्याला व्हिटॅमिन ए भेटते. नक्कीच. म्हणजे साधारण एक पिवळ्या रंगाची जी फळं आहेत ती आपण घेऊ शकता, किंवा सरांनी जे सांगितलं की सिट्रस जे आहेत, लिंबू, मोसंबी, संत्री, हे आपण घेऊ शकतो. सर, ह्याच्यामध्ये जेव्हा आपण म्हणतो की आता लॉकडाऊनची एक म्हणू शकतो की एक दुसरी फेज जी आहे ती सुरू झालेली आहे, लोक घरी आहेत आणि घरी असल्यावर कुठेतरी एक थोडासा आळस येणं हे देखील स्वाभाविक आहे. तर त्यासाठी जर आपण रेग्युलरली योग किंवा प्राणायाम हे दोन्ही जर केलं तर नक्कीच आपलं जे स्वास्थ्य आहे ते चांगलं राहू शकतं आणि प्रतिकारशक्ती वाढू शकते. तर सगळ्यात आधी आम्हाला प्राणायामाबद्दल जाणून घ्यायला आवडेल की मुळात प्राणायाम म्हणजे काय आणि तो कुणी करावा? नक्कीच मॅडम. तर आता घरी असल्यामुळं आणि आपण कोणत्याही प्रकारचे जिम्स आणि मॉर्निंग वॉकला जाऊ शकत नाहीत, त्यामुळं आपल्याला सध्या घरच्या घरी राहून योगासन आणि प्राणायाम करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळं की या काळामध्ये आपण संपूर्ण योग त्या ठिकाणी आसन आहेत. बाकी अष्टांग योग बद्दल आपण जास्त डिस्कशन नाही करणार की आज आपण आसन आणि प्राणायाम याबद्दल बोलतोय. तर प्राणायाम जो आहे की प्राणायाम म्हणजे जे पतंजली आहेत, पतंजली महर्षींनी जे डेफिनेशन त्याचे सांगितलेले आहे, त्याची व्याख्या सांगितली आहे, तस्मिन सती श्वास प्रश्वास गती विच्छेद प्राणायाम. म्हणजे आसन आपलं स्थिर झालं, आसन केल्यामध्ये आपण प्रवीण झालो, तर आसन केल्यानंतर आपण प्राणायाम करायला सुरुवात करावी. बरं. म्हणजे काय होतं की आपण आपली प्राणायाम करण्यासाठी काय की श्वसनाची गती जी आहे की आपण आपल्या मनानुसार किंवा आपण तिची मॉडिफाय करतो. श्वास आणि प्रश्वासची गती आहे ती आपण कमी जास्त करू शकतो. म्हणजे काय की आपण एक श्वासोच्छ्वासन अशी संस्था आहे की ज्यामध्ये आपण व्हॉलंटरीली इनव्हॉलंटरीली ऐच्छिक आणि अनैच्छिक दोन्ही प्रकारे आपण तिला कंट्रोल करू शकतो. आणि ते कंट्रोल केलं की आपलं मन त्या ठिकाणी कंट्रोल व्हायला मदत होते. आणि जागतिक आरोग्य संघटना किंवा सर्वांचंच आता असं म्हणणं आहे की जे आपले व्याधी आहेत, तर जे किंवा आपण रोग होतात ते रोग पहिले मनापासून चालू होतात आणि त्यानंतर मग शारीरिक रोग त्या ठिकाणी उत्पन्न होतात. तर मानसिक स्वास्थ्य जर चांगलं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला शारीरिक व्याधी होणार नाहीत आणि मानसिक व्याधी होणार नाहीत. तर या ठिकाणी प्राणायाम जे आहे तर त्या ठिकाणी अनुलोम विलोम प्राणायाम आणि त्यालाच आपण नाडीशुद्धी प्राणायाम असे म्हणतो. तर आपण जर रेग्युलर अनुलोम विलोम प्राणायाम किंवा नाडीशुद्धी प्राणायाम केला तर त्या ठिकाणी शरीरातले सर्व स्रोत पूर्ण छोट्याच्या छोट्या सेल्स पर्यंत आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा किंवा प्राणवायूचा पुरवठा होतो आणि त्यामुळं त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची व्याधी होत नाहीत. त्यामुळं प्राणायाम अत्यंत महत्वाचा आहे. आणि प्राणायाम कसा करावा तर त्या ठिकाणी अनुलोम विलोम किंवा नाडीशुद्धी प्राणायामासाठी कोणत्याही प्रकारचे कॉन्ट्राइंडिकेशन्स नाही आहेत. म्हणजे अजन्म साथम्य असा आहे की लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत आपण अनुलोम विलोम नाडीशुद्धी प्राणायाम करू शकतो. तर सर, तुम्ही जे सांगितलं की नाडीशुद्धी प्राणायाम किंवा अनुलोम विलोम, आता साधारण आपली ही परंपरा आहे, भारतीय आहे योग, त्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे की अनुलोम विलोम म्हणजे काय. पण तरी त्यातले जे बारकावे आहेत की सगळ्यात आधी तुम्ही सांगितलं की आसन आधी झालं पाहिजे आणि त्यानंतर प्राणायाम, तर त्याबद्दल सांगा की
प्राणायाम सुरू करायच्या आधी आपली शरीराची आणि मनाची स्थिती कशी असली पाहिजे? हा, नक्की. तर या ठिकाणी आसन स्थिर झाल्यानंतर गुरु उपदिष्ट मार्गेने गुरुच्या सानिध्यात या ठिकाणी आपण प्राणायाम चालू करावा. प्राणायाम चालू करताना त्या ठिकाणी शरीराची स्थिती महत्वाची आहे. आसन स्थिर म्हणजे की आपण एका जागेवरती प्राणायाम करण्यासाठी की आपण कमीत कमी 15 मिनिटं, 10 मिनिटं, 5 मिनिटं स्थिर बसू शकू. ती एक महत्वाची गोष्ट आहे. बरोबर तर त्या ठिकाणी सर एकच मिनिट पुन्हा थांबवते, आपल्याला एक फोन येतोय. किशोर शिंदे आपल्याशी बोलतायत बुलढाण्याहून. नमस्कार, बोला, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो, नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. मॅडम, आता कोरोनाची साथ चालू आहे, तर आपण भाजीपाला किंवा किराणा सामान वगैरे घेतो, तर ते स्वच्छ करताना काय काळजी घ्यायची आणि कशा प्रकारे स्वच्छ करायचं? बरं बरं, भाजीपाला आणि किराणा सामान स्वच्छ कसं करायचं ह्याच्याकडे आपण येणार आहोत. पण सर, आता एक प्राणायामाबद्दलचा जो विषय आहे तो सुरू झालेला आहे, तो आपण कंप्लीट करूया आणि तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर घेते. सर, तुम्ही सांगत होतात की आधी आपण स्थिर व्हायचं आणि मग त्याच्यानंतर आपण सुरू करू शकतो. प्राणायामामध्ये अनेक प्रकार आहेत, तर त्यामध्ये अनुलोम विलोम हा मला वाटतं की सगळ्यात एक मूळ किंवा जे सगळेजण करू शकतात असा प्रकार आहे. हो, अनुलोम विलोम आपण सर्वजण करू शकतो. बाकीचे जे अष्टकुंभक सांगितलेले आहेत त्यामध्ये काही कंडिशन्स आहेत किंवा व्याधीमध्ये आपण ते स्पेसिफिक करू शकतो. अनुलोम विलोम करताना किंवा प्राणायाम करताना सर्वात महत्वाची की हाताची मुद्रा, त्याला आपण नासिकाग्र मुद्रा किंवा प्रणव मुद्रा म्हणतो. तर या ठिकाणी आपला हा जो इंडेक्स किंवा मिडल फिंगर हे दोन फिंगर्स खाली आणि आपण या ठिकाणी अंगठा आणि आपलं रिंग फिंगर ह्या दोन याचा आपण या ठिकाणी वापर करायचा असतो. बरोबर आहे. हात कुठं ठेवायचा त्या ठिकाणी याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आपण चित्रामध्ये स्क्रीनवर पाहतोय. तर त्या ठिकाणी नाकाचा जो हाड आहे त्याच्या ठिकाणी खाली थोडासा खड्डा असतो, त्या ठिकाणी आपण अंगठा ठेवून आपली जी उजवी नाकपुडी आहे ती बंद करू शकतो. हात खूप खाली ठेवायचा नाही, नाक खालच्या बाजूने बंद करायचं नाही आणि आपला जो कोप हे आहे, खांदा जो आहे तो शरीराच्या जवळ ठेवायचा. खूप लांब ठेवल्यानंतर काय होतं की आपला हात गळून येतो आणि आपण प्राणायाम जास्त वेळ करू शकत नाही. त्यामुळे हात जवळ पाहिजे आणि अंगठा जो आहे की जो नासिकाचा हाड आहे त्याच्या खाली ठेवायचा. आणि त्यानंतर ती मुद्रा जी आहे त्या मुद्रेमध्ये मन आपलं सर्वात महत्वाचं आहे. प्राणायाम जो आहे की त्या ठिकाणी मन आपलं जर नसल श्वासोच्छवासावरती त्याला प्राणायाम आपण म्हणत नाही, ती फक्त क्रिया झाली. तर आपण मन ज्यावेळेस तुमचं श्वास घेतो आणि सोडतो त्याच्यामध्ये आपल्या मनाचं इन्व्हॉल्वमेंट असायला पाहिजे. मन त्यामध्ये असेल तर त्याला आपण प्राणायाम म्हणतो. आणि प्रत्येक स्त्रोतसांपर्यंत ज्या ठिकाणी आपल्याला काही त्रास वाटतोय तिथपर्यंत आपण तो प्राणवायू किंवा प्राण घेऊन जायचा आहे. तर कोरोनाच्या संदर्भात बोलायचं जर म्हटलं तर हा जो आजार आहे की मॅक्सिमम जे आपल्या काय डेथ ज्या होतात किंवा जे काय झालेले आहेत तर ते न्यूमोनिया किंवा रेस्पिरेटरी ट्रॅकच्या कारणामुळे झाले आहेत. तर प्राणायाम जर केला तर आपले जे अल्व्हिओलाई असतात त्याला आपली इलेस्टिसिटी वाढते. त्याची इलेस्टिसिटी वाढल्यामुळे काय होतं की त्याची कार्यक्षमता वाढते आणि जनरली तो अशी कार्यक्षमता वाढल्यानंतर असे जे व्यक्ती असतात की जे न्यूमोनिया सारखे आजार आहेत त्याला लवकर बळी पडत नाहीत. म्हणजे जे सिव्हिअर आपण डिसीज म्हणतो त्यांच्यामध्ये जे होण्याचे चान्सेस असतात ते आपण प्राणायाम केल्यामुळे त्यांचं आपण प्रिव्हेन्शन करू शकतो. नक्कीच. म्हणजे कोरोनाच्या संदर्भात स्पेसिफिकली जे सांगितलेलं आहे सरांनी की अनुलोम विलोम जर आपण केला आणि तो योग्य पद्धतीने कसा करायचा तेही सांगितलंय तर कोरोनाचे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते आपण नक्कीच टाळू शकतो. आपल्याला एक फोन येतोय नाशिकहून. महेश आपल्याशी बोलतायत. नमस्कार, बोला. हॅलो. हॅलो, नमस्कार, बोला, आपला प्रश्न विचारा. हा सर, माझे एकाच प्रश्नामध्ये दोन प्रश्न आहेत. बोला ना. एक म्हणजे कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी इन्स्टंट असं आयुर्वेदामध्ये काही फॉर्म्युला वगैरे आहे का? जसं अश्वगंधा वगैरे असं मिक्स करून काही काढा वगैरे आपण पूर्ण फॅमिली घेऊ शकते, हे एक. आणि दुसरं असं की एखाद्याला संसर्ग झालाय तर त्या पिरियड मध्ये तो रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काही करू शकतो का, जेणेकरून त्याची इम्युनिटी वाढून तो लवकर रिकव्हर होईल असं? बर. त्यांनी विचारलेलं आहे की एक होऊ नये म्हणून आपण काही आयुर्वेदिक काही औषधं तुम्ही सांगू शकता का किंवा तशी काही आहेत का औषधं? नाही, होऊ नये म्हणून आता जे आहे की व्हायरल इन्फेक्शन जे आहे तर त्याचे जे मोड ऑफ ट्रान्समिशन नुसार तो होऊ शकतो. आपल्याला होऊ नये म्हणून आपल्याकडे फक्त एक व्हॅक्सिन असू शकतं की व्हॅक्सिन जर घेतलं तर होणार नाही आपण असं 100% सांगू शकतो. परंतु त्याची जी तीव्रता आहे म्हणजे जे आपण 80% आपल्याला 80% राहायचं की 10% जायचं. आपण जर
प्रतिकारशक्ती वाढवली तर आपण 80% मध्ये राहू शकतो, की आपल्यामध्ये फक्त एक कॉमन फ्ल्यूचे साईन सिम्पटम दिसतील, थोडासा ताप येईल, थोडा खोकला येईल आणि 2-3 दिवसात आपण आपोआप बरी होऊ. आपल्याला कोणत्याही प्रकारचे ॲलोपॅथीची औषधं घेण्याची गरज पडणार नाही, म्हणजे कोरोना जरी झाला तरी. जर आपण काळजी घेतली नाही, आपली प्रतिकारशक्ती कमी असली तर आपण एक 10% मध्ये जाऊ शकतो, की आपल्याला ऍडमिट होऊन आयसीयूला जावं लागू शकतं. बरोबर. तर या 80% राहण्यासाठीच आपण जे आहे की प्रतिकारशक्ती वाढवणं महत्वाचं आहे. बरोबर आहे सर. तुम्ही काही औषधं सांगू शकाल किंवा घरच्या घरी आपण काही करू शकतो का? आयुर्वेदामध्ये जसे अनेक असे पदार्थ आहेत की जे घरच्या घरी उपलब्ध असतात, तर ते तुम्ही काही सांगू शकाल का त्यांना? हा, तर आयुर्वेदामध्ये सर्वात चांगलं म्हणजे अँटीबॅक्टेरियल आणि व्हायरल जे आहे की हळदी आपल्याकडे सांगितलेलं आहे. तर हळदी आपण आपल्या आयुषच्या ट्रेनिंगमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की हळदीचं दूध आपण या ठिकाणी करू शकतो. आहारामध्ये अद्रक, त्यानंतर लसूण, याचा जे मसाल्याचे पदार्थ आहेत त्या मसाल्याच्या पदार्थाचा थोडा आपण वापर करावा आणि खूप जास्तही वापर करू नका, की आता आपण अद्रक आणि लसूण खूप खायला सांगितलंय, कारण की त्यांनी पुन्हा बाकीचे पित्त वगैरे होण्याचे चान्सेस असतात. बरोबर. म्हणजे साधारण एक भारतीय आहार जो असतो टिपिकल, तो आपण समतोल जरी घेतला तरी मला वाटतं की तो एक खूप चांगला रोग प्रतिबंधक म्हणून देखील उपयोगी ठरू शकतो. आपण मगाचा एक प्रश्न आपला राहिला होता की भाजीपाला आणि किराणा आपण जेव्हा घरी आणतो तर त्याबरोबर पण कोरोना येईल की काय अशी भीती असते, तर त्याची साफसफाई किंवा त्याची स्वच्छता ही कशी राखावी आपण? हो, तर या ठिकाणी काय की भाजीपाला किंवा किराणा आपण ज्या वेळेस घेऊन येतो त्या भाजीपाला विकणारा किंवा किराणा दुकानदाराला किंवा तिथे येणारे कोणालाही जर कोरोना झालेला असेल तर ते इन्फेक्शन आपल्या घरी येऊ शकतं. तर कोरोना व्हायरस जो आहे की त्याला आपण एक हार्ड सरफेस किंवा आपण टेबल किंवा असे जे असतात कडक सरफेस, याच्यावरती तो एक 24 ते 72 तास असतो आणि पोरस म्हणजे जे आपण कपडे वगैरे जे आहेत त्याच्यावरती तो 24 तासापर्यंत जिवंत राहतो. पण किराण्याच्या बाबतीत मी असं सांगेल की किराणा तुम्ही आणल्यानंतर 2 दिवस म्हणजे तुमचं संपण्याच्या अगोदर घेऊन या आणि 2 दिवस जी तुमची बॅग आहे ती बॅग बाजूला ठेवा, त्याला हात लावू नका. म्हणजे त्याला, कारण की तो आपण धुवून घेऊ शकत नाही किराणा पूर्ण, तर 2 दिवस बाजूला ठेवलं तरी त्या ठिकाणी जरी काही व्हायरस असला तरी तो 2 दिवसामध्ये त्या ठिकाणी त्या सरफेसवरती जिवंत राहू शकत नाही. भाजीपाला जो आहे की भाजीपाला आपण आल्यानंतर थोडंसं गरम पाण्याने किंवा पाण्याने धुवून काढू शकतो आणि त्यानंतर त्याला थोडंसं जे फळभाज्या आहेत त्या फळभाज्या आपण थोड्या सुकवायला ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी त्याचा आपण उपयोग करू शकतो. म्हणजे प्रिव्हेन्शन म्हणून आपण काय करू शकतो की त्या दिवशी तो भाजीपाला न वापरता 1 दिवसानंतर वापरावा आणि किराणा जो आहे तो आपण 2 दिवसानंतर वापरावा. बरोबर. हे एक अगदी साधं जे आपण म्हणतो की तसा एक फॉर्म्युला सरांनी दिलेला आहे. किराणा 2 दिवसानंतर, भाजीपाला 1 दिवसानंतर आपण वापरावा. आपल्याला आणखी एक फोन येतोय. नागपूरहून जितेंद्र शिंदे आपल्याशी बोलतायत. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला मॅम. बोला, आपला प्रश्न विचारा. हो, जितेंद्र शिंदे. हा, आपला टीव्हीचा आवाज अगदी कमी करा आणि सलग प्रश्न विचारा. मॅडम नमस्कार. नमस्कार. आहे तुळशीचा पाला आणि त्यांच्या मंजुळ्या आणि अद्रकचा रस जर आपण खाल्ला तर आपली इम्युनिटी वाढेल का? धन्यवाद. आणि मॅडम पुन्हा मला पाहायचं, हे कोरोनाचे जे विषाणू मल्टिप्लिकेशन मध्ये होतात तर त्याच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम घडते का? ओके, धन्यवाद आपल्या दोन्ही प्रश्नांबद्दल. त्यांनी एक कोरोनाबद्दल विचारलेला आहे प्रश्न की कोरोनाचं जे रिप्रोडक्शन होतं का, जे मल्टिप्लिकेशन होतं का त्यामध्ये? मल्टिप्लिकेशन जे आहे कोरोना व्हायरस शरीरात गेल्यानंतर, म्हणजे त्याला आपण मी सांगितलं प्रमाणे काही म्युकोझल मेम्ब्रेनला जर टच झाला तर त्यानंतर तो ब्लड स्ट्रीम म्हणजे आपल्या रक्तामध्ये जातो आणि त्यानंतर त्याचं मल्टिप्लिकेशन एकदम फास्ट चालू होतं, एकदम जोरात चालू होतं. जनरली कसं आहे की त्याला आपण इन्क्युबेशन पिरियड म्हणतो. 2 ते 14 दिवसापर्यंत त्याचे मल्टिप्लिकेशन होऊन तो त्याचे साईन सिम्पटम जे आहे लक्षणं दाखवायला चालू करतो. आपल्या भारतामध्ये आपण आतापर्यंतच्या सर्वेनुसार जर पाहिलं तर एक 5 दिवसानंतर ऑन एन ॲव्हरेज एक 80 ते 90% लोकांमध्ये 5व्या दिवसानंतर कोरोनाचे पूर्ण मल्टिप्लिकेशन होऊन लक्षणं दिसायला चालू होतात. बरं. आणि म्हणजे मल्टिप्लिकेशन होतं कोरोनामध्ये. दुसरा त्यांचा प्रश्न होता की तुळशी, मंजिरी आणि अद्रक हे जर आपण 3 घेतलं तर त्याने प्रतिकार शक्ती आपली वाढू शकते का? हो, यांनी प्रतिकारशक्ती नक्कीच वाढू शकते, परंतु ते असं एक टॅबलेट नाहीये की आपण एखादी गोळी घेतल्यानंतर आता लगेच प्रतिकारशक्ती वाढेल. तर त्याच्यामध्ये कसं आहे की प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी हा कालावधी असतो. त्याच्यामध्ये तुम्ही घेतल्यानंतर तुमचं प्रिव्हेन्शन नक्कीच होईल, परंतु ते घेतल्यानंतर तुमची लगेच प्रिव्हेन्शन होईल असं नाहीये. तुम्हाला बाकीही गोष्टी ज्या आहेत त्या पूर्ण गोष्टींवरती लक्ष द्यावं लागेल. तुळशीच्या पाल्यामध्ये जसे हळदीमध्ये गुणधर्म आहेत तसेच अँटीबॅक्टेरियल व्हायरल गुणधर्म आहेत, त्यांनी तुमचं प्रोटेक्शन होईल.
परंतु नक्कीच, फक्त म्हणजे त्यावर घेऊ डिपेंड शकतो आपण राहू शकत नाही. बरोबर आहे. तर जसा सरांनी हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा सांगितलात की जेव्हा आपण रोगप्रतिकार शक्ती म्हणतो तेव्हा ती अशी लगेच काहीतरी घेतलं आणि लगेच वाढली असं होत नाही, तर सातत्य त्याच्यामध्ये ठेवावं लागतं आणि ते सातत्य आपण ठेवणार आहोत. आपण सगळेजण काळजी घेतोय. आपल्याला एक फोन येतोय सुरुवातीलाच. पंकज आपल्याशी बोलतायत नवी मुंबईहून. नमस्कार, बोला. हा नमस्कार, मी पंकज तांबोली बोलतोय, बोला. घनसोली नवी मुंबई मधून. बोला, प्रश्न विचारा. ते दिव्य बदाम बदाम तेल आहे ना, ते लहान मुलांच्या नाकामध्ये टाकू शकतो का आपण? धन्यवाद. काय सांगाल तुम्ही? अनेक खरं तर हल्ली असे मेसेजेस येत असतात की अमुक करा तमुक करा, तर जे बदाम तेल आहे ते लहान मुलांच्या नाकात टाकू शकतो का असं त्यांनी विचारलंय. बदाम तेल जे आहे की बदाम तेल वातशामक आहे, तर लहान मुलांच्या आपण नस्यासाठी जे सांगितलेलं आहे, तर नस्यासाठी आपण जे आहे की आपण तीळ तेल वापरू शकतो, बदाम तेलही वापरू शकतो. एक थेंबच आपण लहान मुलांसाठी वापरायचं असेल तर त्या ठिकाणी आपण तीळ तेल किंवा आपलं घरचं साजूक तूप किंवा बदाम तेल याचा एक थेंब आपण लहान मुलांच्या नाकात टाकण्यासाठी वापरू शकतो. नक्कीच. आपण आता योगासनं जे आहेत त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत की घरी आता जी अनेक मंडळी बसलेली आहेत, तर घरच्या घरी बाहेर आपल्याला जाता येत नाही, पण घरच्या घरी आपण नक्कीच व्यायाम चांगले करू शकतो. तर योगासनांबद्दल आणि कसे करावेत किंवा इन जनरल तुम्ही काय सजेस्ट कराल सगळ्या लोकांना? नक्कीच. तर योगासन जे आहे की शारीरिक क्षमता आणि मानसिक क्षमता वाढवण्यासाठी योगासन अत्यंत महत्त्वाचे आहेत. तर त्या ठिकाणामध्ये आपण आजच्या काळामध्ये जर पाहिलं की स्पेसिफिकली की आपल्याला रेस्पिरेटरी ट्रॅक किंवा आपल्याला आपलं फुफ्फुस जे आहे लंग्सची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी, इलेस्टिसिटी वाढवण्यासाठी जे आसन सांगितलेले आहेत, तर त्याच्यामध्ये की आपण उभे राहताना आपण एक ताडासन, एक वृक्षासन, त्यानंतर बैठे स्थितीमध्ये एक पर्वतासन, झोपून आपण त्या ठिकाणी भुजंगासन, मला वाटतं आपण जे स्लाइड मध्ये आपण बघतोय तर त्या ठिकाणी सेतुबंधासन आणि सेतुबंधासन, पर्वतासन हे आसन आपण या ठिकाणी करू शकतो. या आसनामध्ये काय की हे एक 5 ते 6 आसनांचा एक ग्रुप आसन आपण घेतलेला आहे. तर या आसनांमुळे काय होतं की तुमची लंग्सची कॅपॅसिटी वाढते, तुमचा जो लंग्सचा टायडल व्हॉल्यूम आहे तो वाढतो आणि इलेस्टिसिटी वाढते. त्यामुळे तुमचे की आपण जे इझिली कोणत्याही इन्फेक्शनला म्हणजे अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शनला जो बळी पडतो, तर त्या ठिकाणी आपण बळी पडणार नाहीत. आपली लंग्सची कॅपॅसिटी त्या ठिकाणी वाढू शकते. तर हे आसन, त्यानंतर जे आपण स्वस्थ लोक जे आहेत त्या स्वस्थ लोकांनी कृपया आपला जो कॉमन योगा प्रोटोकॉल आहे की आपण जो इंटरनॅशनल योग डेच्या दिवशी आपण सर्वांना करत असतो, यूट्यूबवरती हिंदी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये अवेलेबल आहे. तर तो कॉमन योगा प्रोटोकॉल जरी फॉलो केला आपण सुरुवातीला शिकण्यासाठी आणि तो केला तर आपली चांगली प्रतिकार शक्ती आणि घरच्या घरी आता आपल्याला बाहेर जाता येत नाही आणि तसंही ग्रीष्म ऋतूमध्ये आपल्याला व्यायाम जास्त करायला सांगितलेला नाहीये, कारण की घाम येऊपर्यंतच अर्धशक्ती व्यायाम सांगितलेला आहे आणि मुंबईसारख्या ठिकाणी आपण खाली बाहेर एक चक्कर मारली तरी लगेच घाम येऊ शकतो. त्यामुळे या काळामध्ये आपण प्राणायाम आणि योगासनं जे आहेत हे करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला खूप हेवी व्यायाम आपण जो म्हणतो की तो करण्याची गरज नाहीये, पण योगासनं जी आता काही आसनं दाखवली विशेषतः आपल्या फुफ्फुसांची जी कॅपॅसिटी आहे ती वाढवण्यासाठीची आपण केली पाहिजे आणि प्राणायाम पण केले पाहिजे. तुम्ही मगाशी प्राणायामांमध्ये अनुलोम विलोम सांगितलं, त्यामध्ये ओंकार साधना जी आहे तर ती देखील केली जाते, पण ती शास्त्रोक्त पद्धतीने तुम्ही कशी सांगाल की कशी करावी ओंकार साधना? हा अतिशय चांगला प्रश्न आहे. तर ओम जो आहे तो ओम चांटिंग कसं करावं, किती वेळ करावं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर ओमकार जे आहे तर ओमकारमध्ये अ, उ आणि म असे 3 अक्षरांचा मिळून ओम तयार झालेला असतो आणि ओम जो आहे की आपला संपूर्ण हिंदुइझम किंवा याचा बेस आहे किंवा विश्वाचा सुद्धा बेस जो आहे की ओम आहे. ओमपासून संपूर्ण विश्व तयार झालेलं आहे आणि एक परब्रह्म किंवा त्याचा एक तो सिम्बॉल आहे. तर या ठिकाणी ओंकार चांटिंग करताना आपण त्याचे 2 इफेक्ट असतात. आपण ओ जर खूप मोठ्याने आणि जास्त वेळ चांट केला तर त्याचा आपल्याला स्टिम्युलेटिव्ह इफेक्ट भेटतो आणि ओ आपण कमी आणि म एक्सटेंड केला तर त्याला आपला ट्रँक्युलायझर इफेक्ट भेटतो, म्हणजे आपलं मन शांत होण्यासाठी त्याचा इफेक्ट होतो. तर ज्यांना ब्लड प्रेशर, डायबिटीस, मानसिक आजार किंवा ज्यांचं मन खूप चंचल आहे त्यांनी ओ जो आहे की ओ 1/3 म्हणावा आणि म जो आहे की 2/3 म्हणावा आणि ओंकार चांटिंग करताना त्या ठिकाणी जो ओंकार कसा असावा की
त्याचे व्हायब्रेशन आहे, त्याला असं म्हणतात की हृदविच्छिन्न ओंकारम, हृदयाच्या ठिकाणी त्याचे जे कंपन आहेत ते जाणवायला पाहिजेत. आणि घंटा नादो विसोवत, म्हणजे मंदिरातली घंटा वाजल्यानंतर जसा त्याचा आवाज छोटा हळूहळू कमी होतो त्या पद्धतीने ओंकार आपला कमी व्हायला पाहिजे. एक ओंकार मी करून दाखवतो. आणि बऱ्याच वेळेस काय होतं की ओंकार लोक चुकीच्या पद्धतीने करतात. तर त्या ठिकाणी आपण एक दीर्घ श्वास घ्यावा. ओ वा. आणि या पद्धतीने आपण ओंकार करावा आणि त्याचे व्हायब्रेशन जे आहे, त्याचा जो कंपन आहे ते कंपनावरती आपण लक्ष केंद्रित करावं. नक्कीच. ते जे आता जे सरांनी करून दाखवलं सर तुम्ही, तर ते कंपन आम्ही पण इथे पूर्ण आम्हाला जाणवलं. आणि कशा पद्धतीने योग्य पद्धतीने करावं हे खूप आवश्यक आहे. आपल्याला एक फोन येतोय. उद्धव घुले आपल्याशी बोलतायत अहमदनगरहून. नमस्कार, बोला. हा मॅडम, बोला, आपला प्रश्न विचारा. ते कोमट पाण्याची गुळण्या कोरोनासाठी चांगल्या आहेत का आणि त्याची किती वेळेत करावं ते? धन्यवाद. कोमट पाण्याच्या गुळण्या कराव्यात की कोमट पाणी घ्यावं हे सांगा, आणि किती वेळा? हा आता ह्या दृष्टीने खूप चांगला प्रश्न आहे. आता कसं आहे की आता आपला वसंत ऋतू संपत आहे, उष्णता चालू झालेली आहे, ग्रीष्म ऋतू चालू होतं, त्यामुळं कोमट पाणी दिवसभर आपण पिऊ शकत नाही. तर नॉर्मल टेम्परेचरचं जे पाणी आहे ते म्हणजे फ्रीजमध्ये न ठेवलेलं, जे साध्या तांब्याच्या हांड्यामध्ये किंवा याच्यामध्ये ठेवलेलं जे पाणी आहे ते पाणी सध्या घ्यावं. आणि कोष्ण पाण्याच्या गुळण्या ज्या आहेत त्याला आपण आयुर्वेदामध्ये गंडूश म्हणतो. तर त्यामध्ये एक आपण सकाळी ज्यावेळेस आपण कुल्ला करतो त्या ठिकाणी आपण तोंडामध्ये पाणी धरून ठेवावं. आणि जोपर्यंत लाळ त्या ठिकाणी जमा होत नाही किंवा डोळ्यामधून पाणी येत नाही तोपर्यंत ते पाणी धरून ठेवावं. म्हणजे आपल्या मुखामधले जे काही दोष असतात ते जमा होऊन आपण ते टाकून देऊ शकतो. असं 3 ते 5 वेळेस करावं. त्यामुळं आपले जे त्याला आपण म्हणतो की नाक कान घशाचे जे आजार आहेत ते आजारापासूनही आपल्याला मुक्ती मिळू शकते. आणि करोनामध्ये तिथंच आपला अटॅक होतो. त्यामुळे आपण गंडूश म्हणून जे आहे की पाणी धरून ठेवावं. पाणी धरून ठेवायचं तोंडामध्ये. नक्कीच आपण हे अगदी घरच्या घरी करू शकतो. सर, आपण योगासनं काही बघितली, तुम्ही आता ओंकार साधना सांगितलीत, त्यामध्ये सूर्यनमस्कार हे आपल्याला अगदी लहान वयापासून शिकवले जातात. तर सूर्यनमस्कार ह्यावेळी करणं कितपत योग्य आहे आणि वेगवेगळ्या वयोगटांसाठी तुम्ही सूर्यनमस्काराचे काय सांगाल की कशा पद्धतीने केला पाहिजे? सूर्यनमस्कार जे आहे की आपल्या योगच्या ट्रॅडिशनमध्ये सूर्यनमस्कार तसा योगमध्ये नाही आहेत, परंतु व्यायाम पद्धती जी आपल्या परंपरेनुसार जे आलेली आहे त्यामध्ये सूर्यनमस्कार आलेला आहे. आणि सूर्यनमस्कार जर आपण सायंटिफिक पद्धतीने केला, ते 12 स्टेपमध्ये केला, आणि प्रत्येक स्टेपमध्ये कसं आहे की त्याच्यामध्ये आपण एका आसनामध्ये असतो. म्हणजे सूर्यनमस्कारामध्ये आपले आसनही होतात आणि त्याचबरोबर आपला प्राणायामही होत असतो. परंतु कसं आहे की सूर्यनमस्कार करताना सुद्धा कोणत्या स्टेजमध्ये आपल्याला श्वास घ्यावा, कोणत्या स्टेजमध्ये सोडावा, कोणत्या स्टेजमध्ये धरून ठेवावा, हे त्या ठिकाणी जर केलं तर त्याचा फायदा एकदम चांगल्या प्रकारे होऊ शकतो. तो एक सायंटिफिक पद्धतीने सूर्यनमस्कार केला तर आपला आसन, प्राणायाम, व्यायाम हे तिन्ही गोष्टी त्या ठिकाणी होऊ शकतात. नक्कीच. सूर्यनमस्कार ज्याला आपण एक पूर्ण शरीराला मिळणारा व्यायाम आपल्याला सूर्यनमस्कारामधून मिळू शकतो. आपल्याला आणखी एक फोन येतोय, अकोल्याहून आपल्याशी बोलतायत जयंत. नमस्कार, बोला. हॅलो, नमस्कार, प्रश्न विचारा. हा मॅडम, मला प्रश्न हा विचारायचा आहे की कडुलिंबावर जो गुळवेल येतो याचा आपण कोरोनामध्ये काय उपयोग करू शकतो? धन्यवाद. गुळवेल हे जे एक आयुर्वेदामधली ही जी एक वनस्पती आहे, औषधी आहे, तर त्याचा आता आपण काही उपयोग करू शकतो कोरोनामध्ये? हो, नक्कीच. गुळवेल जी आहे की गुळवेल आयुर्वेदामध्ये त्याला आपण एक अमृताप्रमाणे काम करतो, तिला अमृताही म्हणतात, आणि अमृताप्रमाणे ते काम करतं. आणि गुळवेल हे एक रसायन म्हणून सांगितलेलं आहे. रसायन म्हणजेच आपण जे प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी जे म्हणतो की रसायन, तर गुळवेल सत्व, किंवा जर ताजी गुळवेल आपल्याकडे भेटत असेल तर रोज गुळवेलीचे 5 पानं आपण खावीत. गुळवेलीचं कांड एक साधारणपणे 2-3 इंच कांडी जर आपल्याला भेटली, एक अंगुठ्या आपल्या हाताच्या बोटाच्या जाडीची, तर ती कांडी चावून खावी. आणि जर भेटत नसेल तर गुळवेल सत्व किंवा गुळवेल पावडर भेटते मार्केटमध्ये, तर तेही आपण घेऊ शकतो. तर गुळवेल जे आहे की उत्तम रसायन आहे. तर कॅन्सरच्या पेशंटपासून डायबिटीजच्या पेशंटपर्यंत आणि कोणत्याही प्रकारच्या आजाराचं प्रिव्हेन्शनसाठी ते आयुर्वेदाचं एक रामबाण औषध आहे.
तर ते घ्यायला काही हरकत नाही. नक्कीच, म्हणजे गुळवेलची जर ताजी पानं असतील तर ती मला वाटतं की नक्कीच उत्तम आहेत. खरं तर आपल्याकडे आणखी जेव्हा आपण आयुर्वेद म्हणतो तेव्हा अनेक त्याचे वेगवेगळे अँगल्स असतात. आहार, विहार, व्यायाम, तर त्यामध्ये शुद्धिक्रिया हा एक प्रकार आहे, वमन आहे त्याच्यामध्ये. तर त्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल? आत्ता आपण कोरोनाच्या संदर्भात त्याचा काही उपयोग करू शकतो? आयुर्वेदामध्ये शुद्धिक्रिया म्हणून एक पंचकर्म सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण हे 5 कर्म या ठिकाणी सांगितलेले आहेत. परंतु आपल्याला त्याचे जे आहेत की प्रत्येक ऋतूनुसार एक शोधन क्रिया व्हायला पाहिजे. जसं आपण गाडीची सर्व्हिसिंग करतो आणि आपली गाडी वर्षभर चांगली राहते, त्या पद्धतीने आपण प्रत्येक ऋतूनुसार किंवा काळानुसार त्या ठिकाणी एक कर्म सांगितलेलं आहे. वसंत ऋतूमध्ये आपण वमन घ्यायला पाहिजे. एकदा वमन घेतलं की तुम्हाला वर्षभर कोणत्याही प्रकारचे कफाचे आजार होणार नाहीत, म्हणजे सर्दी खोकला जे असतात किंवा त्या प्रकारचे आजार होणार नाहीत. शरद ऋतू म्हणजे आपण ऑक्टोबरमध्ये विरेचन घ्यावं, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला पित्ताशी रिलेटेड जे व्याधी आहेत, आम्लपित्त आहे किंवा अंगावर गाठी येणं, पित्त होणं, हे जर व्याधी व्हायचे नसतील तर त्या ठिकाणी तुम्ही विरेचन घ्यावं. आपल्या वर्षा ऋतूमध्ये म्हणजे पाऊस सुरू झाल्यानंतर आपण बस्ती घ्यावी, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला वाताचे विकार होणार नाहीत. आता लगेच या ठिकाणी आपण पंचकर्म जे आहेत की पंचकर्म करून घेण्यासाठी आपल्याला कमीत कमी एक 15 दिवसाचा त्याचे पूर्वकर्म, कर्म आणि पश्चातकर्म हा पूर्ण कालावधी असतो. आणि त्यामुळं आपण लगेच आता पंचकर्म करून घ्यावं असं मी सजेस्ट करणार नाही, कारण की ते आपल्याला त्याच्यानंतर खाण्यापिण्याचे पथ्य पाळावं लागतात आणि तो कालावधी नाही, आणि तो पूर्ण व्यवस्थित आणि शास्त्रोक्त पद्धतीने झाला पाहिजे. आपल्याला एक फोन येतोय. मिलिंद मोरे आपल्याशी बोलतायत परभणीहून. नमस्कार, बोला. हॅलो. हॅलो मॅडम. नमस्कार, बोला, प्रश्न विचारा. हॅलो, बोला ना. टीव्हीचा आवाज कमी आणि सलग प्रश्न विचारा. हा सर, मॅडम ते लसण जर तुम्ही आता सांगितलेलं आहे ते. हॅलो, बोला ना, सलग प्रश्न विचारा सर. हा मॅडम, तुम्ही जे लसण सांगितलेलं आहे ते हिरवा लसण म्हणजे कच्चा खायचा की ते उकळून वगैरे काय खायचं? आणि दुसरा प्रश्न असा आहे मॅडम माझा. हॅलो, बोला बोला, सलग बोला. लसण कच्चा खायचा आहे की काय उकळून वगैरे काय खायचं मॅडम? आणि दुसरा प्रश्न माझा असा आहे. फोन कट झालेला आहे. लसूण कच्चा खायचा का आपण भाज्यांमध्ये टाकतो, वरणामध्ये टाकतो, तर तसा शिजवलेलाही चालतो? नाही, लसूण आपण भाज्यांमध्ये, कसंही तो मसाल्याचे पदार्थ आहे तर तो त्या ठिकाणी टाकूनच खाल्लेला चांगला. एखादी लसणाची पाकळी जर आपण डायरेक्ट खाल्ली तशी चालू शकते, की आपण जे कोलेस्ट्रॉल मध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो की त्या ठिकाणी एखादी, पण खूप असा लसूण आपण कच्चा खाऊ नये, तर तो आपण भाजीमध्ये जो आहे त्या पद्धतीने यूज करून त्याचा यूज करावा त्याचा. बरोबर. कपालभातीबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल, विशेषतः ह्या कोरोनाच्या संक्रमणामध्ये कपालभातीचं किती महत्व आहे? तर कपालभाती जे आहे की योगानुसार जे आहे ती एक शुद्धिक्रिया आहे. तर शुद्धिक्रिया, कपाल म्हणजे आपलं शिर किंवा आपण त्या ठिकाणी त्याची शुद्धिक्रिया. तर कपालभातीमध्ये आपण कसं करतो की जोरात श्वास बाहेर सोडतो, त्याच्यामध्ये आपलं जे श्वासोच्छवास असतो की ऍक्टिव्ह एक्झिलेशन असतं आणि पॅसिव्ह इनिलेशन असतं. त्यामुळं काय होतं की जे स्मॉल पार्टिकल्स किंवा जे पोलन ग्रेन असतात ते आपले जे खाली ब्रॉन्कस किंवा आपण रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये जातात त्यांना आपण बाहेर टाकतो. आणि हा जो कपालभाती आहे ह्या शुद्धिक्रियेमुळे काय होतं की आपल्याला आपली रेस्पिरेटरी ट्रॅकची इम्युनिटी वाढते आणि जे व्हायरस किंवा पोलन ग्रेन आत जातात त्यांना आपण बाहेर काढून टाकू शकतो आणि आपली इम्युनिटी जी आहे ती त्या ठिकाणी चांगली वाढू शकते आणि ती एक शुद्धिक्रिया आहे. त्यानंतर एक वमन एक शुद्धिक्रिया आहे की आपण विचारलं होतं, तर त्या ठिकाणी वमनही आपण थोडक्यात करू शकतो. नक्कीच. तर कपालभाती नक्कीच आपण करू शकतो आणि विशेषतः या भागात खूप गरजेचं आहे. आपल्याला एक फोन येतोय, तो आपण घेऊया. नमस्कार. हॅलो. हॅलो, नमस्कार, बोला, आपला प्रश्न विचारा. हॅलो, बोला, प्रश्न विचारा. हा, आईला वारंवार दम भरून येते आता, कारण का कोरोनामुळे म्हणजे आता बाहेर चालू नाही शकत ना. बरं, सलग प्रश्न विचारा आपला. टीव्हीचा आवाज कमी करून सलग प्रश्न विचारा. कोरोना म्हणजे दम भरून येते, वारंवार दम भरून येते, चालू नाही शकत, तर आता काय करा? जेवण खाऊन बंद आहे. बरं, वय किती आहे? फोन कट झालेला आहे. की मला वाटतं की त्यांच्या प्रश्नावरून असं वाटतं की त्यांना खूप क्रॉनिक हा आजार आहे, तर आपण आता काय सांगू शकाल? अगदी थोडक्यात सांगा. क्रॉनिक आजार कोणता? दम लागतो त्यांना, दम भरून येतो आणि हालचाल करू शकत नाहीयेत त्या. तर दमाचा आजार असेल, त्याला आपण अस्थमा म्हणतो, क्रॉनिक आजार असेल
तर त्या ठिकाणी त्यांनी कंटिन्यू मध्ये कपालभाती त्या ठिकाणी करावी. पण कपालभाती सुद्धा खूप जास्त नाही करू की अर्धा तास 1-1 तास कपालभाती त्या ठिकाणी काही टीव्ही चॅनलवरती सांगितलेली असते. म्हणजे अगदी थोडक्यात आपण म्हणू शकतो की कपालभाती एक करू शकतो, आणखी काही करू शकतो. आणि त्या ठिकाणी आपण अनुलोम विलोम करू शकतो. आणि जे आपण श्वासोच्छवासासाठी लंग्सला स्ट्रेंथ देण्यासाठी जे आसन सांगितलेले आहेत ते आसन त्या ठिकाणी आपण करायला हरकत नाही. तर त्यामध्ये आपली लंग्सची कॅपॅसिटी वाढेल. नक्कीच. खरंच आज आपण इथे आलात आणि खूप वेगवेगळे विषय आज आपण हाताळले. योगा, प्राणायाम, ओमकार साधना हे सगळं झालेलं आहे. सर, आपण इथे आलात आणि खूप छान माहिती आमच्या सगळ्या दर्शकांना दिलीत. आमच्या संपूर्ण दूरदर्शनच्या टीमतर्फे मी आपली मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. आपण पुन्हा भेटूया. कोरोना विषयीचे जे रोज कार्यक्रम आहेत, रोज संध्याकाळी 5 ते 6 कार्यक्रम असतात. तर पुन्हा भेटूया लगेचच नवीन विषयासह. नमस्कार.